तर नंदुरबारमध्ये आज नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे। महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय। नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी भाजपकडून जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे। सभेला 1 लाखापेक्षा जास्त लोक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। नरेंद्र मोदी आज काय बोलणार? उद्धव ठाकरे यांनी जो त्यांच्यावर निशाणा साधलेला आहे त्याला नरेंद्र मोदी उत्तर देणार का, हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। आणि या संदर्भात सभास्थळावरून आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्या सोबत आहेत। विनायक, अगदी थोड्याच वेळात म्हणजे 11:30-12च्या सुमारास पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा होणार आहे। या सभेमध्ये पंतप्रधान मोदी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। सागर बरोबर आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा धडाका जो आहे तो महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आज नंदुरबारमध्ये ही सभा जी आहे ही होती महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारार्थ ही सभा जी आहे ती 11:30 वाजता या ठिकाणी आपण पाहू शकतो। भव्य असा स्टेज जो आहे तो उभा करण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी ही सभा होणार आहे। साहजिकच आपण नंदुरबार मतदारसंघ जर पाहिला तर आदिवासी हा संपूर्ण बहुल मतदारसंघ आहे, त्यामुळे आदिवासींच्या प्रश्नावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी भाष्य करू शकतात। त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी जे भाष्य केलेलं आहे त्यावरती सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी भाष्य करू शकतात। काँग्रेसकडून वारंवार असं म्हटलं जातंय की आदिवासी बांधव जे आहेत ते गेल्या अनेक वर्षापासून आमच्या सोबत आहेत आणि त्यामुळे त्यावरती भाष्य सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा करू शकतात। सभास्थळी सगळी तयारी जी झालेली आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा या सभेला उपस्थित असतील आणि 11:30 वाजता या सभेला सुरुवात होईल। प्रामुख्याने आदिवासींच्या प्रश्नावरती नरेंद्र मोदी जे आहेत ते आपलं भाषण जे आहेत करू शकतात अशी माहिती सध्या मिळते। नक्कीच विनायक, त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या सभेकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद या माहितीसाठी।